ठीक है. Very good morning, ma'am. Today we are just going to start this session with basic concepts. And in this particular session, we are going to learn here is and here are. Okay. Here is and here are. There is and there are. These are the four different concepts that we can utilize in a different manner. सर आपण आज समजून घेऊया नेमकं हे बेसिक कन्सेप्ट काय आहेत आणि यांचा अभ्यास कसा करायचा असतो. वरती हेडिंग टाका मॅडम. हिअर इज ऑब्लिक हिअर आर. मी तुमच्यासोबत स्क्रीन शेअर करतोय. तुम्हाला 100% ह्या गोष्टी कळाव्यात या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहील. काही अडचण वाटली तर तुम्ही अवश्य विचारावी. तुम्हाला माहिती आहे आपण हिअर इज आणि हिअर आर कशासाठी वापरतो मॅम? इथे. अगदी बरोबर आहे ताई. हिअर इजचा वापर आपण इथे आणि इथे एक गोष्ट असेल तर हिअर इज वापरायचं आणि अनेक असेल तर काय वापरायचं? हिअर आर वापरायचं. अगदी बरोबर आहे ताई. छान. बघा इन शॉर्ट प्रोसेस मध्ये याचा आपल्याला एवढाच पार्ट माहिती होता. काही नवीन पार्ट पण तुम्हाला याच्यामध्ये शिकायला मिळणार आहे. लुक ॲट हिअर. हा ताई बघा. हिअर इज आणि हिअर आरचा उपयोग कशासाठी होतो हे लॉजिकल उपयोग लिहून घ्या ताई. आपल्याकडे कायमस्वरूपीच्या नोट्स पाहिजे. भविष्यामध्ये तुला इंग्रजी सारखा विषय जर शिकवायचा असेल ताई तरीही तुला शिकवता येऊ शकतो. एवढ्या प्रॉपर नोट्स आपण तयार केलेल्या आहेत. तुमचं पेमेंट पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला एक पुस्तक शेअर केलं जाईल आणि त्या पुस्तकाचं तुम्हाला वाटलं तर तुम्ही प्रिंट आउट नक्की काढून घेऊ शकता. 40 पेजच्या आसपास आपण बुक तयार केलं एक, तर ते तुमच्यासाठी शेअर केलं जाणार आहे. बघा आपल्या हाताजवळील वस्तू दर्शविण्यासाठी व एखाद्या जागेबद्दल माहिती सांगण्यासाठी आपण हिअर इज आणि हिअर आरचा उपयोग करत असतो. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर फॉर इंडिकेटिंग द प्लेस अँड थिंग्स विच आर नियर टू अस. फॉर इंडिकेटिंग द प्लेस अँड थिंग्स विच आर नियर टू अस. ज्या गोष्टी, ज्या जागा आपल्या जवळ आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगण्यासाठी आपण हिअर इज आणि हिअर आरचा वापर करणार आहोत. लिहून झाल्याच्या नंतर सांगा, मग आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया. कळालं नाही तर नक्की विचारा. पण सोप्या कन्सेप्ट आहेत. फक्त लॉजिकली आपल्याला कसं वापर करायचा हे आपण या माध्यमातून पाहणार आहोत. झालंय मॅम? हो सर. ओके राईट. बघा पुढच्या स्लाइडवरती काही उदाहरणं दिली आहेत तुमच्यासाठी. हिअर इजचं एक उदाहरण दिलंय जे की आपण एक वचनासाठी वापरतो. त्याच्यानंतर हिअर आरचं एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला अनेक वचनासाठीचं. जसं की येथे एक गाय आहे. हिअर इज अ काऊ. येथे एक पेन आहे. हिअर इज अ पेन. जर अनेक वचन असेल तर येथे 4 गायी आहेत. हिअर आर 4 काउज. येथे 4 पेन आहेत. हिअर आर 4 पेन्स. इथे आपण फक्त एस आणि ईएस चा प्रत्यय हा एक्स्ट्रा लावतो हे लक्षात ठेवा, कारण अनेक वचनासाठी आपल्याला एस लावावं लागतं. ओके राईट. लक्षात आलं इथपर्यंत ताई? हो सर. राईट. हे उदाहरण लिहायची आवश्यकता वाटते का तुला? स्क्रीनशॉट घेऊन घे. हा घेतलाय. बरं ठीक आहे. पण नंतर लिही बरं का. नुसतं असं नको करूस की, नाही तर मग असं नको व्हायला की नुसतं चाललंय पुढं चाललंय. ठीक आहे चालेल, काय हरकत नाही. आता थोडंसं प्रॅक्टिकल विचार करूया आपण आणि मग थोड्याशा मोठ्या एक्सपान्शन प्रोसेसवरती सेंटेन्सेसला जाऊया. बघा ताई, हिअर इज आणि हिअर आरचा उपयोग काय सांगितलं आपल्याला? फॉर इंडिकेटिंग द प्लेस अँड थिंग्स नियर टू अस. प्लेस पण सांगितलं, म्हणजे जागेबद्दल माहिती सांगण्यासाठी पण आपण हिअर इज आणि हिअर आर वापरू शकतो. कसं वापरायचं त्याचं एक एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल मी संभाजीनगरमध्ये राहतो, तर मी संभाजीनगर बद्दल तुम्हाला माहिती देतोय हिअर इज आणि हिअर आरचा वापर करून. राईट. बघा. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हिअर आय वुड लाईक टू से समथिंग अबाउट Chhatrapati Sambhajinagar. Chhatrapati Sambhajinagar is one of the historic city. Here are many historical places. Here is one Bibika Maqbara. Here is one Soneri Mahal and Panchakki also.
Here are two universities, one Bamu University and second MGM University. Here is one international airport. इथे काय एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. Here are two railway station. One of them is main railway station and second one is Mukindwadi station. These are the two stations are being here. Right? Here are many schools and colleges. People come from different corners to this city for education. Here are many hospitals and many gardens. Here are four MIDC areas. Waluz MIDC, Shendra MIDC, Bidkin MIDC and Chikalthana MIDC. मग here are many industries. इथं खूप सगळ्या इंडस्ट्रीज पण आहेत. I like this city very much. Here is one mall like Prozone Mall. People come to visit there. लोक तिथे भेट द्यायला येतात. I like this city very much and I am living in this city since last 38 years. मागील 38 वर्षापासून मी या शहरामध्ये राहत आहे. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग मी. अशा पद्धतीने आपण एखाद्या जागेबद्दल माहिती सांगण्यासाठी देखील हिअर इज आणि हिअर आरचा वापर करू शकतो. पण कोणती जागा जिथं आपण आज उभे आहोत, कोणती जागा जिथं आपण राहतो, कोणती जागा की जिथं आपण गेलोय कुठेतरी, त्या जागेबद्दल बोलायचं असेल तर हिअर इज आणि हिअर आरचा वापर करू शकतो. आलं लक्षात ताई? नक्की? राईट, फाईन. आता या संदर्भातली एक एक्सरसाइज जी आहे तर ती आपण तुमच्या ग्रुपवरती इमिजिएट सेंड करतोय, जेणेकरून तुम्हाला एक्सरसाइज प्रोसेस करायला सोपं जाऊ शकतं. ठीक आहे? बघा, ही प्रॅक्टिस एक्सरसाइज आहे हिअर इज आणि हिअर आरची. ती मी तुम्हाला ग्रुपवरती लगेच पाठवून देतो. दिवसभरामध्ये कधीही तुम्हाला जमेल तेव्हा ह्या वाक्यरचना सोडवण्याचा प्रयत्न करा. वाक्य सोडवल्याच्या नंतर त्याचा एक फोटो काढून टाका, जेणेकरून तुम्हाला त्या गोष्टी प्रॅक्टिस मध्ये येतील. आणि रोजच्या रोज जर केलं ना तर दॅट विल बी फाईन. मग तुम्हाला प्रॉब्लेमच नाहीये. ठीक आहे? ओके. त्याच्यानंतर ओके, फाईन. ओके, चलेगा, कोई बात नाही. त्याच्यानंतर मॅडम तुम्हाला काही एसे पण प्रॅक्टिस साठी देतोय मी, जेणेकरून काय होईल की तुम्हाला जर वेळ मिळाला दिवसभरामध्ये तर या निबंधांना प्रिपेअर करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला ऑटोमॅटिक 2 विषया संदर्भातलं छान गोष्टी मांडता यायला लागतील. प्रयत्न करायचा आहे तुम्हाला सोडवायचा. काही अडचण वाटली, काही शब्द अडले तर तुम्ही गुगलला सर्च करू शकता, परंतु अख्खा निबंध सर्च करायचा नाही, कारण आपल्याला स्वतःवरून काहीतरी लिहिता आलं पाहिजे. आता मी हिअर इज आणि हिअर आर संदर्भातल्या काही वाक्यरचनांवर तुम्हाला ओरल विचारणार आहे मॅडम. चालेल? राईट मॅम, सांगा मला. इथे एक सेलफोन आहे. Here is cell phone. राईट. इथे 4 विद्यार्थी आहेत. Here are 4 students. राईट. इथे एक कार आहे. Here is car. राईट. इथे 10 घरे आहेत. Here are 10 houses. हाऊसेस. राईट. ओके. इथे राष्ट्रपती भवन आहे. Here is राष्ट्रपती भवन. राष्ट्रपतीला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? प्रेसिडेंट म्हणतात. काय म्हणतात? प्रेसिडेंट. President. हा, मग सांगा बरं, इथे राष्ट्रपती भवन आहे. Here is president. प्रेसिडेंट्स हाऊस. House. आलं लक्षात? राईट. नेक्स्ट, इथे 2 गार्डन आहेत. Here are 2 garden. अगदी बरोबर आहे. इथे माझ्या 4 मैत्रिणी आहेत.
Here are my हिअर आर here are my 4 friends. 4 फ्रेंड्स. अगदी बरोबर आहे. गुड, वंडरफुल मॅम. राईट. थोडंसं अजून 2 गोष्टी तुमच्याशी मी शेअर करणार आहे. काय त्याच्यात लागतं? बोला ना ताई, जायचंय तुम्हाला? नाही ना? हां, येस. येस. कॉलेज किती वाजता मॅम तुमचं? माझं 10. ठीक आहे. मग एक 5 मिनिटं अजून घेतले चालतील ना? हो. हां, ठीक आहे. चालेल. फाईन. काय हरकत नाही मॅम. साधारणतः 40 मिनिटं आपल्यासाठी ठेवत चला. म्हणजे त्याचा जास्त फायदा होईल. बघा आता या स्लाइडच्या. हां, बोला. मला थोडं टायमिंग पण चेंज करायचा होता. का रे बाळा, कोणता हवाय? हम्म. सकाळी 7 वाजता जर नाही, नाही, 7 वाजताची बॅच नाही मॅडम. 8 वाजेची बॅच आहे आपली. 8 का? हां. 8 वाजेची बॅच आहे, पण त्यांचा सिलेबस कंटेंट खूप पुढे गेलेला आहे मॅडम आता. हां, त्याच्यामुळे तुम्ही न्यू बॅच स्टार्ट करताय ती कधीची आहे सर? आता न्यू बॅच जी आहे तर ती मी तुला सांगेल. कारण कसं आहे, अजून 3-4 लोक आहेत त्याच्यामध्ये. संध्याकाळच्या आशा मॅडम पण आहेत त्यांच्यासाठी. आता संध्याकाळी पण असं झालंय ना, की 2 जणांचा सिलेबस संपत आलेला आहे आणि 2 जण आता नवीन पाईपलाईनमध्ये प्रोसेसला आहेत त्यामध्ये. ठीक आहे? तर सध्याच्या काही दिवस जे आहेत तर एवढा बॅच कंटिन्यू करा. नंतर 8ची बॅच मर्ज झाली त्या प्रोसेसला, तर मग मी तुम्हाला 8ला घेतो. 8:30च्या ऐवजी. म्हणजे कसं आहे 8 ते 8:45 पर्यंत तुमची बॅच क्लिअर होऊन जाईल मग. चालेल. सध्या एक 2-4 दिवस, 8 दिवस त्यांची बॅच संपली, तर मग तुम्हाला अलीकडे घेतो आणि त्यांनाही तुमच्या बॅचमध्ये बसवतो थोडा दिवस. ठीक आहे? चालेल मॅम, काही हरकत नाही. 2-5 मिनिटं मी अजून घेणार आहे तुमचे फक्त. याच्यामध्ये अजून काही ऍडिशनल वाक्यरचना प्रोसेसमध्ये कशा येतात त्या मी तुम्हाला दाखवतोय. स्क्रीन शेअर होते तुमच्यासोबत? हो सर. राईट, फाईन. बघा. याच्यामध्ये मॅडम मालकी अधिकार दाखवणारे काही शब्द आपण ऍड करू शकतो. राईट? जसं की माय म्हणजे माझा, माझी आणि माझे. युअर म्हणजे तुझा, तुझी आणि तुझे. किंवा तुमचा, तुमचे आणि तुमचे. अवर म्हणजे आमचा, आमची आणि आमचे. किंवा आपला, आपली आणि आपले. देअर म्हणजे त्यांचा, त्यांची आणि त्यांचे. हिज आणि हरचा वापर पण आपण त्याच ठिकाणी करू शकतो. आता या सगळ्या वाक्यरचना किंवा ह्या सगळ्या गोष्टी का शिकायच्या? तर आपल्याला मोठं एक्सपान्शन लेव्हलचं वाक्य जर बनवायचं असेल, तर आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागतील ताई. जसं फॉर एक्झाम्पल बघ, याचा स्क्रीनशॉट घेतलास का? नाही सर. हां, घेऊन टाक तू. म्हणजे नंतर तुला वाटलं तर लिहू शकतेस आणि तुला येत असेल तर लिहायची गरज नाहीये. ठीक, चलो फाईन. बघ याच्यामध्ये वाक्यरचना कशी होते मग? जिथे आपण म्हणत होतो की येथे पेन आहे, तिथे आपण काय म्हणणार आहे? येथे माझा पेन आहे. हिअर इज माय पेन. येथे तुमची गाडी आहे. हिअर इज युअर बाईक. इथे माझी बहीण आहे. हिअर इज माय सिस्टर. इथे तिची बहीण आहे. हिअर इज हर सिस्टर. या पद्धतीने आपण माझा, तुझा, तुमचा, त्यांचा यांचा उपयोग करू शकतो. राईट? आलं मॅडम लक्षात? येस सर. हा, या शब्दांचा वापर करून आपण वाक्य अजून थोडं मोठं करू शकतो. आहे की नाही? आता बघ, याच्यावरती पण काही वाक्यरचना मी तुला विचारणार आहे. सांग, इथे आमचं कॉलेज आहे, कसं म्हणणार आपण? हिअर इज ऑर कॉलेज. इथे 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 म्हणल्यावर हिअर लावायचं. काय लावायचं? हिअर. आपण फक्त हिअर लावलं ना सर? हा, हिअर इज हिअर इज ऑर कॉलेज. आवर कॉलेज. अगदी बरोबर आहे. पुढचं वाक्य, इथे आमचे 2 घरं आहेत. हिअर आर ऑर टू हाऊसेस. ऑर नाही म्हणायचं त्याला, अवर म्हणायचं किंवा आर. थोडंसं आहे ना, अवर म्हटलं तरी चालतं आपल्याला. अजून आपण त्या प्रोनाउन्सिएशनच्या लेवलवरती नाही गेलेलो. ठीक आहे? हिअर आर अवर 2 हाऊसेस. ओके. नंतर बघा, इथे तिच्या 10 मैत्रिणी आहेत. हिअर आर देअर देअर 10 फ्रेंड्स. हर. Here are
Here are her 10 friends. राईट. हर म्हणजे तिचा, तिचे आणि तिचे. बरोबर आहे ना? राईट. त्याच्यानंतर इथे एक मोबाईल आहे. Here is मोबाईल. one mobile. मोबाईल राईट. इथे माझ्या मित्राचा एक मोबाईल आहे. कसं म्हणणार आपण? Here is my friend माय my फ्रेंड्स मोबाईल. friend. माय फ्रेंड्स मोबाईल. फ्रेंडला ॲपॉस्ट्रॉफी एस लावायचं आणि फ्रेंड्स मोबाईल म्हणायचं. ओके. राईट मॅम. सो या पद्धतीने आपण आज फक्त हिअर इज आणि हिअर आर या दोन संकल्पना क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आलं लक्षात? राईट. या संदर्भातली एक्सरसाइज आणि या संदर्भातली निबंधाची प्रॅक्टिस प्रोसेस मी तुम्हाला पाठवलेली आहे. ठीक आहे. तर त्या गोष्टी सोडवण्याचा आणि फोटो सोडून झाल्यावरती फोटो काढून ग्रुपवरती टाकायचा. दिवसभरात तुमची चेकिंग प्रोसेस होऊन जाईल. आलं लक्षात? आता उद्या आपल्याला शनिवार आहे. बरोबर आहे? आपल्याला डायरेक्टली आपलं लेक्चर असेल सोमवारी. आता कधी असणार आहे? सोमवारी. उद्या संदर्भातलं जर एखादं कॉमन लेक्चर डिझाईन झालं तर मी तुम्हाला संध्याकाळी शेड्यूल टाकून देईल की या वेळेला उद्या कॉमन डिझाईन लेक्चर आहे. कॉमन लेक्चर मध्ये काय शिकायला मिळतं? नवीन गोष्टी शिकायला मिळतात. राईट. आणि सगळ्यांची एकत्र ओळख पण होते त्या निमित्ताने. असं आपण आता नवीन नियोजन करतोय की प्रत्येक शनिवारी आपल्याला निदान 2, 5, 7, 8 लोकांना आपल्याला एकत्र आणता येतं का? त्याने काय होतं? कम्युनिटी बिल्डिंग प्रोसेस होते. आपल्याला आपल्यापेक्षा 2 हुशार, आपल्यासारखी 2 लोक आपल्याला भेटायला लागतात त्याच्यामध्ये. मग कोणी मेडिकल लाईनचं असतं, तर कोणी बँकिंग सेक्टरचं असतं, तर कोणी कुठलं असतं. तर मग आपल्याला त्याच्यामधून काय होतं? कम्युनिटी बिल्डिंगची प्रोसेस तयार होते. एक ग्रुप फॉर्मेशन प्रोसेस तयार होतं. मग पुढे आपल्याला डिस्कशनला हा ग्रुप लागला नाही की नाही? त्या दृष्टिकोनातून आपण एक आता पुढे स्टेप घेत चाललेलो आहोत. आजचे 2 कन्सेप्ट प्रॉपर कळाले? हो सर. त्यावर सोडवू शकता एक्सरसाइज? हो. राईट. काही एक्सरसाइज डाऊट असले तर विचारेल. काय म्हटलं ताई? काही डाऊट असले तर म्हणजे विचारेल काही मी. डाऊट असला तर तुम्ही 100% विचारा. शब्द अडला तर गुगलला विचारा. ओके. चालेल. ठीक आहे मॅम. आजच्या दिवस आपण इथेच थांबूया आणि शक्यतो आपण उद्या सगळ्यांना एकत्र आणण्याचा जर प्रयत्न केला तर त्यावेळेला आपण एकत्र येऊया. चलो फाईन. बाय बाय. हॅव अ नाईस टाइम प्लीज. बाय.